विजय सीएम झाल्यापासून असे निर्णय घेतलेत की आतापर्यंत कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी असे निर्णय घेतले नसतील. हा देश शेतकऱ्यांचा आहे आणि विजयने ओपनली सांगितलंय की जर कोणत्या शेतकऱ्यांनी कुठलं कर्ज घेतलं असेल आणि ते फेडू शकत नसतील तर त्यांना आत्महत्या करण्याची अजिबात आवश्यकता नाही. त्यांच्याकडे कोणीही वसुलीसाठी येणार नाही. त्यांचं कर्ज माफ केलं जाईल. सांगितलं महिन्याला 200 युनिट इलेक्ट्रिसिटी फ्री दिली जाईल. करप्शन रोखण्यासाठी एक पोर्टल लॉन्च केलं, वेत्री पोर्टल. कोणतंही सरकारी काम असो या पोर्टलद्वारे करा. कोणीही तुम्हाला लाच मागत असेल तर अजिबात देऊ नका आणि जर जबरदस्ती मागत असेल तर त्याला सांगा की विजय तुमचा भाऊ आहे, तुमचा मुलगा आहे, तुमचा मित्र आहे. त्याच वेत्री पोर्टलवर अशा अधिकाऱ्यांची कंप्लेंट रजिस्टर करा. एक ऍक्ट लॉन्च केला. कोणतंही सरकारी काम करण्यासाठी एक टाइम लिमिट ठरवून दिलेली आहे. जर तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट काढायचंय, रेशन कार्ड काढायचंय, ते त्या वेळेतच व्हायला पाहिजे. जर ते त्या वेळेत झालं नाही तर त्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल आणि त्याला फाईन मारला जाईल. वुमेन सेफ्टीसाठी 354 करोडचा फंड अप्रूव्ह केला आणि एक टीम बनवली, विमेन सेफ्टी फोर्स. ही फोर्स चौकात, कॉलेजच्या बाहेर, नाक्यावर, शाळेच्या बाहेर उभा असेल आणि कोणत्याही महिलेला गरज असेल तर ही फोर्स त्यांच्यासाठी काम करेल, त्यांना मदत करेल. महिलांसाठी सेन्सिटिव्ह असणाऱ्या ठिकाणांवर ड्रोन सर्व्हेलन्स चालू केलं. जर कोणी महिलेला छेडताना आढळला तर त्याच ठिकाणी ऍक्शन घेण्याचे आदेश दिले. रेप केस सारख्या विषयांमध्ये ऑन दी स्पॉट निर्णय करण्याचे आदेश दिले. जर या केस कोर्टापर्यंत पोहोचल्या तर लवकरात लवकर निकाल लावण्याची व्यवस्था केली. राज्यातल्या IAS IPS अधिकाऱ्यांची मीटिंग घेतली आणि सांगितलं जर तुम्ही काम व्यवस्थित नाही केलं तर तुमचं रेजिग्नेशन मी स्वतः साईन करेन. विजयने सांगितलं की राज्यात कॉमन एज्युकेशन असेल. तुम्ही श्रीमंत असाल किंवा गरीब असाल, प्रत्येकाला सारखंच शिक्षण मिळायला पाहिजे. असं वाटतंय की थलपतीचा हा कुठला तरी पिक्चरच सुरू आहे, कारण जसं पिक्चर मध्ये होतं तसंच रिअल मध्ये थलपती विजय निर्णय घेताना दिसत आहेत. थलपती विजयसाठी हॅट्स ऑफ.